चला, एका अशा डॉक्टरबद्दल जाणून घेऊया ज्याच्या कथांनी जगाची कल्पनाच बदलून टाकली. त्यांच्यासाठी भारत म्हणजे एक रहस्यमयी, चमत्कारांनी भरलेली अद्भुत भूमी होती. आणि ह्या सगळ्या अविश्वसनीय गोष्टी त्या एकाच व्यक्तीने सांगितल्या होत्या. तो कोणी कथाकार नव्हता तर एक डॉक्टर होता, क्रिटेशियस, ज्याला आतली खबर होती. त्याचा प्रवास बघा, ग्रीक ज्ञानाच्या केंद्रातून थेट पर्शियन सत्तेच्या हृदयात. तब्बल 17 वर्ष तो पर्शियन राजा आर्टाझर्क्सिस चा खास वैद्य होता. दरबारात असताना त्याने प्रवासी आणि व्यापाऱ्यांकडून पूर्वेकडच्या अनेक गोष्टी ऐकल्या. याच कथांमधून त्याने इंडिका लिहिलं आणि या पुस्तकाने ग्रीकांना वेड लावलं. आणि त्याच्या सर्वात प्रसिद्ध वर्णनांपैकी एक हा भयानक मॅन्टिकोर. पण कथा इथेच संपत नाही. त्याने अशा मुंग्यांबद्दल लिहिलं ज्या जमिनीतून सोनं उखरून काढायच्या असं म्हटलं जातं. पण मग प्रश्न पडतो की यात खरं किती होतं? आजचे इतिहासकार त्याच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीयेत. खूप अतिशयोक्ती आणि चुका आहेत. तो नेहमी स्वतःला हेरोडोटसपेक्षा मोठा समजायचा, कारण त्याला आतली बातमी मिळायची. मग त्याच्या लिखाणाला महत्त्व का द्यायचं? कारण ते खरं नसलं तरी महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला समजतं की प्राचीन ग्रीक पूर्वेकडच्या जगाकडे कसं पाहायचे. त्याच्या कथा खऱ्या किंवा खोट्या, पण त्यांनीच शतकानुशतके भारताची प्रतिमा घडवली. त्याने पूर्वेकडील देशांची एक जादुई, श्रीमंत आणि रहस्यमयी ओळख निर्माण केली. पॅप्टेशियस एकच गोष्ट शिकवतो: इतिहास म्हणजे सत्य आणि कल्पनाशक्तीचं एक जबरदस्त मिश्रण.